नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकामध्ये कुठल्या प्रकारच्या कीटकनाशकाचा वापर केला पाहिजे. तुमच्या शेतामध्ये तूर असेल तर कुठलं फवारलं पाहिजे. तुमच्या शेतामध्ये तर त्या ठिकाणी फक्त सोयाबीन असेल तर काय फवारलं पाहिजे. जर तुम्हाला चांगले रिझल्ट हवे असेल तर तुम्ही कुठलं तणनाशक, कोणतं बीजनाशक फवारलं पाहिजे, या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे आपला होस्ट अँड दोस्त योगेश्वर बोंद्रे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेक या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी मित्र सोयाबीन पिकाची लागवड करतात. सोयाबीन पिकाची लागवड झाल्यानंतर, पेरणी झाल्यानंतर त्या ठिकाणी 48 तासाच्या आत त्या ठिकाणी बीजनाशकाची फवारणी करतात. तर बाजारामध्ये 2-4 प्रकारचे बीजनाशक अवेलेबल आहे. तर पहिले बरेच शेतकरी मित्र वापरतात ते म्हणजे जे काय डायकोसोलम 84% नावाचा जो काय मॉलिक्यूल आहे. आता हा मॉलिक्यूल प्रति एकरमध्ये त्या ठिकाणी 12.4 ग्राम फवारावा लागतो आणि याची रेट पाहावं लागतं मार्केटमध्ये 450 पासून तर 500 पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. तर आता हा टाटा कंपनीचा मार्कमध्ये सुद्धा हाच मॉलिक्यूल आहे. दुसरं तुम्ही जे काही कोर्टेवाचं स्ट्रॉंगम घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा हाच मॉलिक्यूल आहे. ह्या दोन्ही मॉलिक्यूल बाकी तुम्ही कुठल्याही एक मॉलिक्यूल त्या ठिकाणी घेऊ शकता आणि तुमच्या सोयाबीन पिकाच्या शेतामध्ये त्या ठिकाणी फवारणी करू शकता. तर आता हा जो मॉलिक्यूल आहे हा तुरीच्या शेतामध्ये चालत नाही, कंपनीचा लेबल क्लेम नाही. परंतु जर तुम्ही फवारणी केली तर तुमची तूर एकदम जळत वगैरे नाही. फक्त सुरुवातीचे काय 15 दिवस आहे ती पिवळी पडते. नंतर त्या ठिकाणी नंतर ती हिरवीगार होऊन जाते. त्याच्यामुळं सोयाबीन तुरीच्या शेतामध्ये तुम्ही फवारू शकता. पण कंपनीचा लेबल क्लेम नाहीये. आता बरेच शेतकरी मित्र तुरीच्या शेतामध्ये फवारतात. फक्त तूर सुरुवातीचे 15 दिवस पिवळी पडते. नंतर ती जशी ती होऊन जाते. त्यानंतर एक समोरचा टाटा कंपनी एक जबरदस्त त्याने कॉम्बिनेशन आणलेलं आहे. ते म्हणजे मार्क प्लस. आता या मार्क प्लसमध्ये कुठला मॉलिक्यूल तर याच्यामध्ये त्या ठिकाणी डायकोसुलम 0.9% आहे आणि त्याच्यासोबतच पेंडिमेथिलिन 35% एस-सी फॉर्म्युलेशनमधलं हे जबरदस्त त्या ठिकाणी बीजनाशक आहे. गेल्या वर्षी याचा मी वापर केला होता आणि जबरदस्त अशी त्या ठिकाणी बीजनाशकाचे रिझल्ट आहे. हे तुम्हाला प्रति एकर त्या ठिकाणी 1 लिटर तुम्हाला वापरायचं आहे. आता याच्यानंतर बरेच शेतकरी मित्र पेशरच्या ठिकाणी सोयाबीनची त्या ठिकाणी पेरणी करतात. तर पेशल सोयाबीनची जर पेरणी केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही सुमिटोमो कंपनीचं सुमिमॅक्स येतं याचा सुद्धा तुम्ही वापर केला पाहिजे. प्रति 15 लिटर पाण्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला याचा 10 ml वापर करायचा आहे. प्रति एकरी 100 ml वापर करायचा आहे. सुमिमॅक्समध्ये मॉलिक्यूलचा विचार केला तर फ्लोमियाहाउसिन 50% एस-सी फॉर्म्युलेशनमध्ये हे त्या ठिकाणी बिझनेस आहे. याचे सुद्धा सुंदर असे रिझल्ट आहे. तुम्ही याचा सुद्धा वापर करू शकता. आता शेतकरी मित्रांनो याच्या पुढचं जे काही गोष्टी ते म्हणजे बरेच शेतकरी मित्र काय म्हणतात की आम्हाला बीजनाशकाचे रिझल्ट येत नाही. तर रिझल्ट येण्याची कारणे काय असतात? न येण्याची कारणं काय असतात? तर शेतकरी मित्र बरेच शेतकरी मित्र काय करतात योग्य प्रमाण फवारत नाही. तर आम्ही काय सांगितली ही जी 100 ml ची डब्बी आहे सुमिमॅक्सची ही एका एकरामध्ये फवारा. एका एकरासाठी 10 पंपाचा वापर करा. शेतकरी काय करतात याचे 10 पंप करतात. पण 10 पंप काय करतात 2 एकरामध्ये, 1.5 एकरामध्ये, सव्वा एकरामध्ये किंवा 2.5 एकरामध्ये फवारतात आणि त्याच्यामुळे रिझल्ट मिळत नाही. आता बरेच शेतकरी मित्र काय करतात, की जाऊ द्या 10 पंप पडत नाही. 5च पंपात आपलं 1 एकर क्षेत्र होतं. तर हे 10 ml आहे ना याचा आपण 20 ml डोस करू आणि 5च पंपामध्ये याचा एका एकरामध्ये 5च पंप आणतात. औषध पूर्ण टाकतात 100 ml परंतु याचं कुठलंही बीजनाशक असो, कुठलंही कीटकनाशक असो, कुठलंही तणनाशक असो, जर तुम्हाला चांगले रिझल्ट घ्यायचे असेल तर तिथं जे पाण्याचं प्रमाण आहे ते त्या ठिकाणी घेणं चांगलं गरजेचं असतं. जर तुम्हाला कुठलंही आता याच्यानंतर जे व्हिडिओ येईल किंवा याच्या अगोदरचे व्हिडिओ आले त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतच आलो आहे. तुम्हाला कुठलंही बीजनाशक, कुठलंही तणनाशक फवारायचं असेल तर प्रति एकरला कमीत कमी 150 लिटर पाणी घ्यायचं आहे. जास्तीत जास्त 200 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एकरी जो काही डोस आहे तो टाकून द्यायचा आहे आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी नियोजन केलं तर निश्चितच तुम्हाला तुमच्या सोयाबीन पिकाच्या त्या ठिकाणी चांगले रिझल्ट बघायला मिळतात. अशा पद्धतीने सोयाबीन पिकामध्ये 3-4 प्रकारचे तणनाशक, बीजनाशक तुम्हाला सांगितले आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो करा. धन्यवाद.